अपराध अशम्य क्रोधासी पात्रा, अपराध अशम्य क्रोधासी पात्रा, महाकाल दंड तुझे शरण हे काळ, महाकाल दंड तुझे महाकाल आहे. हा बालक त्याच्या भक्तिभावाने शिवकृपेला पात्र झाला आहे आणि तो आता चिरंजीव झाला आहे. हे शिवशंकरा, हे महादेवा, हे महाकाल, मला क्षमा करा. मी फक्त मृत्यूच्या अटळ नियमाचे पालन करीत होतो. विधिलिखितानुसार बाळ मार्कंडेयाचा आज अंतिम दिवस होता आणि निर्धारित वेळी त्याचे प्राण मेले तर तुम्हीच मला दंडित केले असते. हो, निश्चितच केले असते, पण बाळ मार्कंड्याची शिवभक्तीची प्रचिती तुम्हाला आली नाही. शिवलिंगातून आलेला ज्वाळा तुम्हाला कळला नाही. मनापासून भक्ती करणाऱ्याचे शिव सदैव रक्षण करतो, हे तुम्हाला ज्ञात नाही का? क्षमा करा महादेव. आता मी या चुकीची कसे प्रायश्चित करू ते सांगा. बाळ मार्कंडे आता अल्पायू राहिले नाही, त्याला दीर्घायुष प्रदान करा. पण महादेवा, विधिलिखितात त्याचे अल्पायू होणे स्पष्ट लिहिले आहे आणि ते बदलले तर अनर्थ होईल. यमराज, विधिलिखितात पुढे हे पण लिहिलेले आहे की मी आणि तुम्ही एकत्र येऊन अल्पायुष मार्कंडेला दीर्घायुष प्रदान करणार. हे विधान तुम्ही वाचले नाही का? क्षमा असावी महादेव. आता मला काय आज्ञा आहे? तुम्ही मार्कंडेला अमरत्वाचा वरदान देऊन यमलोकात जा आणि तिथली अवस्था अधिक सुरळीत बनवा. यापुढे अशी चूक होऊ देऊ नका. जशी शिवशंकराची इच्छा. आता मला आज्ञा द्या. प्रणाम महेश्वरा, प्रणाम माता पार्वती, प्रणाम भक्त मार्कंडे. देवा, देवा, तुम्ही मला दर्शन दिले. माता पार्वती, तुम्ही पण आलात. मी धन्य झालो. पुत्र मार्कंडे, तू मला माझ्या पुत्रासमानच आहे, म्हणूनच तर मी तुझ्यासाठी इथवर आले. जय भोलेनाथ, जय शिवशंकर. तुम्ही खरं करुणांक आहात. जय माता पार्वती. देवादी देवा, देवादी देवा, आम्हाला क्षमा करा. आम्ही तुमच्या वरदानावर आणि सामर्थ्यावर शंका घेतली. आम्ही विसरलो की तुम्ही दयेचे सागर आहात. पुत्राच्या चिंतेने असे होणे स्वाभाविक आहे ऋषी, पण आता संकट टळले आहे. मार्कंडेचे नाव आता त्याच्या अमरत्वासारख्या शिवभक्तात अमर झाले आहे. धन्यवाद महादेव. माता पार्वती, मला माझे माता पिता सांगतात की तुमच्याच आशीर्वादाने माझा जन्म झाला आहे. माते, मी तुमच्या दया, माया आणि शक्तीवर एक ग्रंथ लिहू इच्छितो. तो लिहिण्याची मला आज्ञा द्या. हो पुत्रा, मी तुला आशीर्वाद देते. पुत्र मार्कंडे,
तुझ्या हस्ते लिखित हा ग्रंथ मार्कंडे पुराण म्हणून प्रसिद्ध होईल आणि भक्ताचे युगे युगे मार्गदर्शन करणारा ठरेल. पुत्र, तुझ्याद्वारे रचलेले मार्कंडे पुराण जो वाचणार तो माझ्या विशेष कृपेला पात्र ठरणार. एवढेच नाही तर मार्कंडे पुराणातील कुठलाही स्त्रोत वाचल्यास कुठलाही पापी आपल्या पापातून पापमुक्त होणार. माता पार्वती, देवादिदेव महादेव, जगत कल्याणासाठी मी तुमच्या आदेशाचा नक्कीच पालन करणार. जगदंबा माता पार्वती की जय. भोलेनाथ शिवशंकर की जय. स्वाहा